मराठी गौरव दिवस म्हणून साजरा करतो। मागच्या वर्षी 98वे मराठी साहित्य संमेलन दिल्ली या ठिकाणी पार पडलं। त्या संमेलनाच्या अध्यक्षा होत्या तारा भवळकर आणि त्या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे उपस्थित होते। मराठी भाषेची उत्पत्तीपासून ते आतापर्यंतचा प्रवास त्यांनी त्यांच्या भाषणामधून, जे अध्यक्षीय भाषण असतं तर त्यांनी अतिशय साध्या शब्दामध्ये मराठी भाषा कशी विकसित झाली आणि आजपर्यंत ती कशी कशी प्रगत होत गेली याबद्दलची माहिती त्यांनी सांगितली। तर त्यांनी सांगितलं की आपण शाळेमध्ये येऊन जे अ आ इ शिकतो किंवा काही कविता शिकतो, काही कविता पाठ करतो, काही साहित्य वाचतो, तर ही ती मराठी भाषा नव्हे। कारण जेव्हा ह्या भाषा विकसित होत गेल्या तेव्हा काही या भाषांचं लिखित असं काही माध्यम नव्हतं। जेव्हा ह्या भाषा विकसित होत गेल्या तेव्हा, तर जेव्हा एखादी आई आपल्या बाळाला झोपी घालण्यासाठी एखादं अंगाई गीत म्हणते, खरी तेव्हापासून भाषा जी आहे ती, तिचा जन्म जो आहे तो झालेला आहे। नंतर मग काही दिवसानंतर त्या भाषेला लिखित रूप आलं, जसं की आपण अ पासून ञ पर्यंत स्वर व्यंजन वगैरे वाचतो, लिहितो, पाठ करतो। नंतर हळूहळू ती भाषा, त्या भाषेला जे काय म्हणतो आपलं त्याला एक वैज्ञानिक रूप प्राप्त होतं। तर ही जी भाषा आहे ही महाराष्ट्राला जे आपण म्हणतो संतांची भूमी आहे। अजून एक त्यांचं एक नाटक नटसम्राट, बऱ्याच जणांनी तो चित्रपट बघितला असेल, नटसम्राट। त्या कादंबरीवर, त्या नाटकावरतीच तो चित्रपट जो आहे आधारित आहे। गुजरात छत्रपती शिवरायांना, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याच्या छत्रा म्हणजेच आभाळा समान, जो त्या सूर्याची शान, मराठी मनातला धगधगता स्वाभिमान, धगधगता स्वाभिमान। आणि काळीच आहे सह्याद्री, आणि काळीच आहे सह्याद्री, निर्माण केलेल्या स्वराज्याचं फक्त रक्षणच नाही केलं तर पितांनी निर्माण केलेल्या स्वराज्याला 10 पटीनं वाढवलं असे ते शंभूराजे, ज्यांचं नाव ऐकताच अंगावर शहरी आल्याशिवाय राहत नाही, ते छत्रपती शिवाजी महाराज। दिवसभर हातात घराटा घेऊन गावाला स्वच्छ करायचं आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं, असे ते संत गाडगे महाराज, ज्यांच्यामुळे मला आज इथे बोलण्याची संधी मिळाली त्या सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांच्यामुळे आपल्या संपूर्ण भारत देशाचा राज्यकारभार चालतो, ते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या सर्व महामानवांना अभिवादन करून मी माझ्या भाषणाचा शेवट करते। आज मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी। मराठी भाषा गौरव दिन कशामुळे साजरा करतो, किंवा विवा शिरवाडकर म्हणजे विठ्ठल वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो। त्यांच्या विशाखा या कादंबरीला 1987 रोजी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि तेव्हापासून महाराष्ट्र सरकारने त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा महाराष्ट्र गौरव दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली। सर्वांना मराठी गौरव दिनाच्या सर्वप्रथम शुभेच्छा। आज आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतोय कारण ऑलरेडी आपण सर्व महाराष्ट्रीयन आहेत ना, सर्वजण महाराष्ट्रीयन। कारण आपण महाराष्ट्रीयन असल्यामुळे आपण सर्व म्हणजे ज्यावेळेस जन्माला मूल आलं त्यावेळेस आपण सुरुवातीला आईच आपल्याला मराठी भाषा शिकवते, त्यामुळे मराठी भाषा सर्वांना खूप इझी वाटते। आणि आज मराठी भाषा गौरव दिन विवा शिरवाडकर यांचा स्मृती दिन असल्यामुळे आपण सेलिब्रेट करतोय। तर सर्वजण मराठी विषय तर सर्वांच्या आवडीचा आहे, पण मराठी ही आपण म्हणतो तितकी सोपीही नाही। जर आपल्याला समोर 10वी 12वीच्या नंतर मराठी विषय जर आपण चॉईस केला आणि घेतलं तर खूप डिफिकल्ट ही मराठी, म्हणजे आपल्याला PhD जर करायची असेल
तर इंग्रजी सोपी आहे पण मराठी ही खूप अवघड भाषा आहे. त्यामुळे सर्वांनी मराठीला म्हणजे त्याचं स्वरूप समजून घ्यायचं. कारण ग्रामर हे इतकं म्हणजे सोपं आहे आणि अवघड आहे. तुम्ही जर त्याच्यावर मन लावून अभ्यास केला आणि सर्वजणांनी मराठीचे म्हणजे जसं सरांनी सांगितलं की कथा, काव्य, ग्रंथ हे जर तुम्ही व्यवस्थित, आपण नुसतं मराठी विषय म्हणूनच अभ्यास करतोय. मराठी आपल्याला एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये मार्क मिळतात म्हणून अभ्यास नाही करायचा. तर आपण त्याच्या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये वेगवेगळे पुस्तकं असतात. जसं की श्यामची आई, तुम्हाला जे योग्य वाटतील हे जर आपल्या घरामधले पाठांतराच्या म्हणजे अभ्यासाच्या व्यतिरिक्त तुम्ही हे वाचन करायला पाहिजे आणि त्यातून जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. एक कान कपाला, दोन कान माणसाला, तीन
गाणी घरट्यावर झुलते चिवताई राणी चू चू चिमणी काव काव कावळा काळाने सावळा म्हणतो मी भोळा पण खाऊ वाटोळा काव काव कावळा मिठू मिठू पोपट करतो वटवट पानात लपतो कैरी खात मिठू मिठू बोलतो. चौधरींना त्या अक्षरशत्रू आपण म्हणतो की त्यांना लिहिणं आणि वाचणं हे अवगत नव्हतं, त्यांना येत नव्हतं, तरी त्यांनी ऑब्झर्वेशन हे त्यांचं खूप निरीक्षण हे खूप छान होतं आणि निसर्गात आपल्या आजूबाजूच्या परिसरात जे काही सुंदर काही दिसतं त्याच्यावर त्यांनी ऑब्झर्वेशन निरीक्षण करून खूप छान पद्धतीने त्यांनी आपल्या कवितेतून ते मांडलेलं आहे. आणि अगदी साधी भोळी बाई आणि ती काय करत होती, आपले घर काम करत करत त्या काळी सर्व कामं म्हणजे खूप सारी कामं बायकांना करावी लागत होती आणि ती कामं करत करत त्यांनी बऱ्याचशा कवितांची रचना केली. अशा या बहिणाबाई चौधरींची एक कविता अगदी लहानपणी शिकलेली अजूनही लन असलेली माठ असलेली तुमच्या पुढे मी आता थोडीशी ती सादर करण्याचा प्रयत्न करते. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिल्यासाठी तिने झोका झाडाला टांगला, देखा पिल्यासाठी तिने झोका झाडाला टांगला, पिलणी जली खोप्यात जसा झुलो तो बंगला, तिच्या पिलामध्ये जीव जीव झाडाला टांगला, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देख पिलासाठी तिने झोका झाडाला टांगला, सुगरण अशी माझी रे चतुर तिला जन्माची सांगत, अरे खोप्यामध्ये खोपा चांगला, तिची इवलीसी चोचा तेच दात तेच ओठ, तिची इवलीसी चोचा तेच दात तेच ओठ, तुला दिले रे देवाने 2 हात 10 बोट, तुला दिले रे देवाने 2 हात 10 बोट. आता बघा बहिणाबाईने आपण पाहतो, आपण शेतामध्ये किंवा बऱ्याच परिसरात आपल्या शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात तुम्हाला सुद्धा दिसतात सुगरणीच्या खोपे तुम्ही पाहिले असेल, अगदी बारीक गवताची काडी घेऊन तिने ती विणलेली असतात आणि त्या झोका किती सुंदर तो खोपा असतो आणि त्याच्यात एक तिच्या पिल्लांसाठी राहण्यासाठी तिने हे केलेलं असते. आणि बहिणाबाई सांगते की ती
की मानसा, तुला देवाने दिले रे 2 हात आणि 10 बोट, तरी आपण एवढं सुंदर काम करू शकत नाही, ते पक्षी करतो, ही जाणीव त्यांनी आपल्या कवितेतून करून दिलेली आहे. यानंतर आपण एक पसायदान घेणार आहोत, त्यामुळे सर्वांनी ताठ बसायचं आहे, डोळे बंद करायचे आहे आणि हात जोडायचे आहे. येणे वाग्यते तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, पडो मैत्रची वाचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तुया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता उषांचे, चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी, विशेषी लोकीये, दृष्टा दृष्ट विजये,